केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पंढरपूर दरवेळी भाजप नगरसेवक सौरभ तिटे पाटील यांनी म्हाळुंग ते पंढरपूर या 29 किलोमीटर मार्गाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गात समावेश करून त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची जोरदार मागणी केली। वारी काळात लाखो भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने जुना अकलूज रोड हा पर्यायी मार्ग म्हणून विकसित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सौरभ तिटे पाटील यांनी स्पष्ट केले। या महत्त्वाच्या मागणीला परिसरातील अनेक ग्रामपंचायतींचा ठरावाद्वारे पाठिंबा मिळाला असून स्थानिक नागरिक आणि वारकरी बांधवांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रशांत परचरक, आमदार समाधान अवतडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सौरभ तिटे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। काल गडकरी साहेब पंढरपूरला आले होते। त्यांना म्हाळुंग ते पंढरपूर हा 29 किलोमीटरचा जो टप्पा आहे जुना अकलूज रोडचा, तो जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर समाविष्ट करण्यासाठीचं निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याच्यातल्या शेतकऱ्यांची व 5 ग्रामपंचायतीने यासाठी ठरावही केलेला आहे। त्या ठरावाची प्रतही त्याला जोडलेली आहे। हा मार्ग झाल्यावर मुंबईकडं, बारामतीकडं आणि पुण्याकडं जाण्याला अजून एक रस्ता डायरेक्ट तयार होणार आहे व पंढरपुरातील ट्रॅफिकची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुटण्यास मार्ग मोकळा होणार आहे। आषाढी वारी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण रस्ते ब्लॉक होतात व लांबच लांब रांगा लागतात। ज्यावेळेस पालखी सोहळे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात त्यावेळेस पालखी सोहळे प्रवेश केल्यावर 3 पालखी सोहळे हे त्या ठिकाणी असतात आणि बाकीचे सगळे जे ट्रॅफिक असतं ते जुन्या अकलूज रोडने येत राहतं। तर तो रस्ता अरुंद आहे आणि त्यातील गावांची मागणी पण आहे। हे सगळ्या समस्या लक्षात घेता तो जर पालखी मार्गात समाविष्ट करून तो रस्ता झाला तर पंढरपूरची ट्रॅफिक समस्या सुटण्यास एक मोठा हातभार लागणार आहे।